आपण सुरुवात करूया। ती ब्रेकिंग न्यूज अशी बघा की मोदी सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाय। भाजपचे 18 मंत्री मंत्रिमंडळात असतील तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदं दिली जाणार आहेत। त्यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपदं असतील। टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी 2 मंत्री असतील। शिवसेना, एनसीपी, एलजेपी, जेडीएस, हम पार्टीला प्रत्येकी 1 मंत्रिपद असेल। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, तसं फार लवकर हा मंत्रिपदाच्या संदर्भातला फॉर्म्युला जो तो ठरलेला आहे, काय नेमका हा असणार आहे? प्रशांत, कदाचित प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण महत्त्वाची बातमी आपण बघतोय। टीडीपी जेडीयूला 2-2 मंत्रिपदं जी ती दिली जाणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे। प्रशांत, मंत्रिपद वाटपाच्या संदर्भातला फॉर्म्युला काय ठरला? जो फॉर्म्युला ठरला आहे त्या फॉर्म्युलानुसार जर बघितलं आपण तर 18 मंत्रिपद जे आहे ते एनडीएला मिळणार आहे। 18 मंत्रिपद हे भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। तर शिवसेना, एनसीपी, एलजेपी हे जे सगळे घटक पक्ष आहे ज्यांचे खासदार 1 ते 7च्या दरम्यान आहे त्यांना 1-1 मंत्रिपद देण्यासंदर्भातली निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात काल दिवसभर राजधानी दिल्लीमध्ये अमित शहा, राजनाथ सिंह, त्यानंतर JP नड्डा यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। सगळ्या घटक पक्षांचे नेते त्यांना जाऊन भेटलेले आहेत, त्याच्यासोबत विस्ताराने चर्चा झाली आहे आणि त्यानंतर हे सगळे घटक पक्षाचे नेते आपापल्या राज्यात रवाना झालेले आहेत। पण आता हा जो फॉर्म्युला ठरलेला आहे यानुसार साधारणतः 18 मंत्रिपद हे भारतीय जनता पक्षाची असतील आणि 18 मंत्रिपद हे घटक पक्षाचे असतील। त्यामध्ये टीडीपीला सर्वात जास्त आणि त्यानंतर सोबतच बघितलं जेडीयूला देखील या घटक पक्षांमध्ये सगळ्यात जास्त मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।